गावाच्या शेवटच्या टोकाला एक जुनं पण प्रशस्त घर होतं. घराच्या अंगणात मोठं चिंचेचं झाड होतं. मागच्या बाजूला छोटीशी बाग होती आणि घरासमोर माधवरावांचं किराणा दुकान होतं. गावातल्या प्रत्येकाला ते घर ओळखीचं होतं. माधवराव, त्यांची पत्नी सुनीता आणि त्यांचा एकुलता एक मुलगा आदित्य हे तिघेच त्या घरात राहत होते. बाहेरून पाहिलं तर त्यांचं कुटुंब अगदी सुखी दिसायचं. माधवराव मेहनती होते, सुनीता शांत स्वभावाची होती आणि आदित्य हुशार, महत्वाकांक्षी मुलगा होता. पण या घराच्या भिंतींमध्ये गेल्या काही वर्षापासून एक न दिसणारी दरी तयार होत होती. ती दरी होती वडील आणि मुलामधली. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण ते प्रेम व्यक्त करण्याची पद्धत मात्र पूर्णपणे वेगळी होती. माधवरावांना वाटायचं की मुलाला शिस्तीत ठेवणं म्हणजे त्याचं भविष्य सुरक्षित करणं. आदित्यला मात्र वाटायचं की बाबा प्रत्येक गोष्टीत त्याला अडवतात, त्याच्या निर्णयावर विश्वास ठेवत नाहीत आणि त्याला अजूनही लहान मुलांसारखं समजतात. सुनीता दोघांच्या मध्ये अडकली होती. एकीकडे नवऱ्याचा स्वभाव तिला माहीत होता, तर दुसरीकडे मुलाच्या मनात काय चाललंय हेही तिला जाणवत होतं. ती अनेकदा दोघांना समजवायची, तुम्ही दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करता, पण बोलताना शब्द जपून वापरा. मात्र तिचं बोलणं त्या दोघांपर्यंत पोहोचायचंच नाही. माधवरावांच्या मते आदित्याला आयुष्याचा अनुभव कमी होता. त्यांना भीती होती की मुलगा घाईघाईत एखादा चुकीचा निर्णय घेईल. आदित्यच्या मते बाबा मात्र त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर त्याने नोकरी करण्याऐवजी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्याने अनेक दिवस इंटरनेटवर माहिती शोधली होती, काही मित्रांशी चर्चा केली होती आणि एक छोटासा व्यवसाय सुरू करण्याची योजना तयार केली होती. एका संध्याकाळी तो कागदाचा एक गठ्ठा घेऊन वडिलांसमोर बसला. बाबा, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तो म्हणाला. माधवराव दुकानातील हिशोब लिहित होते. त्याने चष्मा काढला आणि मुलाकडे पाहिलं. बोल. आदित्यने कागद पुढे केला. मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे. सगळा हिशोब केला आहे. सुरुवातीला काही पैसे लागतील. तुम्ही मदत केलीत तर मला खूप मोठी मदत होईल. माधवरावांनी कागद काळजीपूर्वक वाचला. काही क्षण ते शांत राहिले. योजना वाईट नाही, ते म्हणाले, पण तू आधी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घे. एखाद्या दुकानात किंवा कंपनीत काही महिने काम कर. व्यवसाय कसा चालतो ते समजून घे. मग आपण विचार करू. आदित्यच्या चेहऱ्यावरचा उत्साह लगेच कमी झाला. म्हणजे तुम्ही पैसे देणार नाही? मी तसं म्हणालो नाही, पण तुमचं म्हणणं तेच आहे. माधवरावांनी शांतपणे उत्तर दिलं. आदित्य, पैसा देणं सोपं आहे, पण तो पैसा योग्य ठिकाणी वापरला जाईल याची खात्री करणं माझी जबाबदारी आहे. आदित्य उठला. तुम्हाला माझ्यावर विश्वासच नाही? असं नाहीये रे. मग काय आहे? त्याचा आवाज वाढला. सुनीता स्वयंपाकघरातून बाहेर आली. कशाला एवढं मोठ्याने बोलता? आदित्य म्हणाला. आई, तू काही बोलू नकोस. बाबांना माझं काहीही पटत नाही, माधवरावांनी कठोर आवाजात सांगितलं. आधी आवाज खाली कर. आदित्य काही क्षण वडिलांकडे पाहत राहिला आणि नंतर आपल्या खोलीत निघून गेला. त्या रात्री जेवणाच्या टेबलावर तिघेही शांत होते. सुनीता अधूनमधून मुलाकडे पाहत होती, पण आदित्यने एकदाही वडिलांकडे पाहिलं नाही. माधवरावही काही बोलले नाहीत. मात्र त्यांच्या मनात एकच विचार होता, मुलगा अजून अपरिपक्व आहे, त्याला माझं म्हणणं नंतर कळेल. त्यांना कल्पनाही नव्हती की हा छोटासा मतभेद पुढे किती मोठं वादळ घेऊन येणार होता. काही दिवसांनी आदित्यने वडिलांच्या मदतीशिवाय व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचा मित्र रोहन त्याच्यासोबत होता. रोहनने त्याला सांगितलं, तुझ्या बाबांना कदाचित भीती वाटत असेल, तू काम सुरू कर. एकदा तुला यश मिळालं की त्यांनाच तुझा अभिमान वाटेल. आदित्यला हेच ऐकायचं होतं. त्याने काही पैसे बचतीतून लावले आणि काही पैसे मित्राकडून उधार घेतले. सुरुवातीला सगळं ठीक चाललं. आदित्य दिवसभर काम करायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा. माधवराव त्याला पाहून विचारायचे, काम कसं चाललंय? आदित्य फक्त ठीक एवढंच उत्तर द्यायचा. वडिलांना त्याच्याशी मनापासून बोलायचं होतं, पण दोघांच्या मध्ये तयार झालेली भिंत दिवसेंदिवस उंच होत होती. एकदा माधवरावांनी त्याला सांगितलं, काही अडचण असेल तर सांग, आपण दोघं मिळून सोडवू. आदित्यने लगेच उत्तर दिलं, मला तुमची मदत नको. हे ऐकून माधवराव काही क्षण शांत राहिले. त्यांनी काही उत्तर दिलं नाही. ते आपल्या खोलीत गेले. सुनीताने हे पाहिलं आणि मुलाला म्हणाली, तू बाबांना असं बोलायला नको होतंस. आदित्य म्हणाला, आई, तुला काही कळत नाही. त्यांना वाटतं मी काहीच करू शकत नाही. सुनीता म्हणाली, त्यांना तुझी काळजी वाटते. काळजीच्या नावाखाली सतत माझ्यावर शंका घेणं मला नको आहे. सुनीता काही बोलली नाही. तिला जाणवत होतं की आदित्यच्या मनात फक्त राग नव्हता, तर अनेक वर्षांचा गैरसमज जमा झाला होता. एके दिवशी आदित्यच्या व्यवसायात अचानक मोठी अडचण आली. ज्या व्यक्तीवर त्याने विश्वास ठेवला होता त्याने व्यवहारात चूक केली
आणि आदित्यचे पैसे अडकले. त्याच्यावर कर्जाचं ओझं वाढलं. रोहननेही हात वर केले. आपण थोडे दिवस थांबूया, तो म्हणाला. पण आदित्यला परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं जाणवत होतं. तो घरी आला तेव्हा त्याचा चेहरा चिंतेने भरलेला होता. सुनीताने विचारलं, काय झालं रे? आदित्यने उत्तर दिलं नाही. माधवराव दुकानातून नुकतेच घरी आले होते. त्याने मुलाकडे पाहिलं आणि विचारलं, काही अडचण आहे का? आदित्य म्हणाला, नाही. माधवरावांना मात्र काहीतरी बिनसलंय हे जाणवलं. त्यांनी पुन्हा विचारलं, माझ्यापासून लपवू नकोस. शेवटी आदित्यने सगळं सांगितलं. माधवरावांनी हिशोब ऐकला आणि म्हणाले, मी तुला आधी सांगितलं होतं की घाई करू नकोस. एवढंच वाक्य आदित्यच्या मनाला लागलं. पुन्हा तेच. तो ओरडला, मी चुकलो हे सांगण्यासाठीच तुम्ही माझं ऐकत होतात ना? माधवराव म्हणाले, मी तसं म्हणालो नाही. पण तुम्हाला आनंद झाला असेल. आता तुम्ही म्हणू शकता की माझं ऐकलं असतंच तर हे झालं नसतं. आदित्य, शांत हो. मी शांत का राहू? प्रत्येक वेळी माझी चूक दाखवायची आणि स्वतःबरोबर असल्याचं सिद्ध करायचं. माधवरावांचाही संयम सुटला. कारण तू माझं ऐकत नाहीस. तुला वाटतं तुला सगळं कळतं. आयुष्य 2 दिवस पाहिलं आणि आम्हाला शिकवायला लागलास. सुनीता मध्ये आली. बस करा दोघांनी. पण त्या क्षणी दोघांचाही राग वाढला होता. माधवरावांच्या तोंडून काही कठोर शब्द निघाले. ते शब्द त्यांच्या मनात नव्हते, पण रागात ते बोलले गेले. आदित्य काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ठीक आहे बाबा, तो हळू आवाजात म्हणाला. आजपासून माझं आयुष्य मी स्वतः पाहतो. माधवरावांनीही रागात उत्तर दिलं, तुला जे करायचंय ते कर. आदित्यने आईकडे पाहिलं. सुनीता त्याला थांबवण्यासाठी पुढे आली. आदित्य, कुठे जातोस? आधी शांत हो. पण तो काहीही न बोलता घराबाहेर निघून गेला. दार बंद झाल्याचा आवाज संपूर्ण घरात घुमला. काही सेकंद सगळं शांत झालं. माधवराव जागच्या जागी उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग हळूहळू नाहीसा झाला आणि त्याच्या जागी चिंता आली. सुनीता त्यांच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही त्याला थांबवायला हवं होतं. माधवराव म्हणाले, तो परत येईल. पण त्यांच्या आवाजात आत्मविश्वास नव्हता. काही मिनिटांनी त्यांनी मुलाला फोन केला. फोन लागला नाही. पुन्हा केला, तरीही उत्तर नाही. त्यांनी तिसऱ्यांदा फोन केला. यावेळी फोन बंद होता. माधवरावांच्या मनात एक विचित्र भीती निर्माण झाली. त्यांनी चप्पल घातली आणि बाहेर पडण्यास सुरुवात केली. सुनीताने त्यांचा हात पकडला. कुठे जाताय? माधवराव म्हणाले, त्याला शोधायला. सुनीता म्हणाली, मीही येते. दोघेही घराबाहेर पडले. रस्त्यावर अंधार पसरला होता. आदित्य कुठे गेला होता याचा त्यांना काहीच अंदाज नव्हता. पण त्या रात्री त्यांना अजून कल्पना नव्हती की पुढचे काही तास त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेणार होते. माधवराव आणि सुनीता रस्त्यावरून वेगाने पुढे जात होते. आदित्य कुठे गेला असेल याचा दोघांनाही अंदाज नव्हता. माधवरावांनी त्याच्या मित्रांना फोन करायला सुरुवात केली. रोहनने फोन उचलला तेव्हा माधवरावांनी घाईघाईने विचारलं, आदित्य तुझ्यासोबत आहे का? काही क्षण रोहन शांत राहिला आणि मग म्हणाला, नाही काका. पण तो माझ्याकडे आला होता. खूप रागात होता. त्याने सांगितलं की त्याला काही काळ एकटं राहायचं आहे. माधवरावांच्या छातीत धस्स झालं. तो कुठे गेला हे तुला माहिती आहे का? रोहन म्हणाला, काका, मला नक्की माहिती नाही. पण तो गावाच्या बाहेरच्या जुन्या डोंगराच्या रस्त्याबद्दल बोलत होता. हे ऐकताच माधवरावांनी फोन ठेवला. सुनीताने विचारलं, काय म्हणाला रोहन? माधवरावांनी फक्त एवढंच सांगितलं, आपण डोंगराकडे जाऊया. दोघांच्या पावलांना आता वेग आला होता. रस्त्यात माधवरावांच्या मनात सतत काही तासांपूर्वीचा प्रसंग फिरत होता. आदित्यच्या डोळ्यासमोर आलेलं दुःख, त्याचा थरथरणारा आवाज आणि शेवटी त्याने म्हटलेलं, आजपासून माझं आयुष्य मी स्वतः पाहतो हे वाक्य त्यांना आतून हादरवत होतं. ते स्वतःशीच म्हणत होते, मी त्याला थांबवलं असतं तर? मी त्याच्याशी शांतपणे बोललो असतो तर? सुनीताही शांत होती, पण तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तिला मुलाच्या बालपणापासून आतापर्यंतचा प्रत्येक क्षण आठवत होता. पहिल्यांदा ताप आला तेव्हा रात्रभर त्याच्या कपाळावर हात ठेवून बसलेली तीच आई आज त्याला कुठे शोधायचं हेही सांगू शकत नव्हती. काही वेळाने ते डोंगराच्या रस्त्याजवळ पोचले. तिथे पूर्ण शांतता होती. वाऱ्याचा आवाज आणि दूरवरच्या झाडांची सळसळ एवढंच ऐकू येत होतं. माधवरावांनी आजूबाजूला पाहिलं. आदित्य, त्यांनी मोठ्याने हाक मारली. काहीच उत्तर आलं नाही. पुन्हा त्यांनी हाक मारली. सुनीता ही मुलाचं नाव घेत होती. काही अंतरावर त्यांना आदित्यची बॅग दिसली. माधवराव धावत तिथे गेले. बॅग उचलताना त्यांच्या हाताला थरथर आली. आत काही कागद होते. त्याचा मोबाईल नव्हता आणि एक वही होती. सुनीताने वही पाहिली आणि ती छातीशी धरली. ही त्याची आहे. माधवरावांनी वही उघडली. पहिल्या पानावर व्यवसायाची योजना होती. पुढच्या पानावर खर्चाचा हिशोब होता. त्यानंतर काही ठिकाणी खाडाखोड केलेली होती. शेवटी एका पानावर आदित्यने लिहिलं होतं, मला एकदा तरी बाबांना दाखवायचं आहे की मी काहीतरी
करू शकतो. हे वाचताच माधवरावांच्या डोळ्यात पाणी आलं. ते जमिनीवर बसले. सुनीता, त्याला माझं प्रेम दिसलंच नाही. त्याला फक्त माझा राग दिसला. सुनीता काही बोलू शकली नाही. दोघेही काही क्षण शांत बसले. तेवढ्यात दूरवरून एका व्यक्तीचा आवाज आला. देशमुख काका. रोहन आणि गावातील 2 माणसं तिथे आली होती. रोहनने घाबरलेल्या आवाजात विचारलं, आदित्य सापडला का? माधवरावांनी डोकं हलवलं. नाही. रोहनने सांगितलं, मी काही लोकांना घेऊन आजूबाजूला शोधतो. सगळे वेगवेगळ्या दिशेने शोधायला निघाले. बराच वेळ गेला. अचानक एका बाजूने आवाज आला. सगळे त्या दिशेने धावले. तिथे परिस्थिती गंभीर होती आणि आदित्य सुरक्षित नव्हता. पुढचे काही तास गोंधळ, भीती आणि धावपळीत गेले. मदतीसाठी लोकांना बोलावण्यात आलं. माधवराव मुलाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करत होते आणि सतत एकच गोष्ट म्हणत होते, बाळा, डोळे उघड. बाबा इथे आहेत. मी तुझ्यावर रागवलो होतो, पण माझं तुझ्यावर प्रेम कमी झालं नव्हतं. त्या क्षणी त्यांच्या आवाजातला कठोरपणा पूर्णपणे नाहीसा झाला होता. सुनीता मात्र थोड्या अंतरावर उभी राहून देवाकडे प्रार्थना करत होती. तिच्या मनात एकच विचार होता, देवा, माझ्या मुलाला परत दे. आमचं घर परत दे. मदत पोहोचेपर्यंत सगळ्यांची धडधड वाढली होती. अखेर आदित्यला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. माधवराव त्याच्यासोबत गेले. सुनीताही मागे होती. त्या रात्रीच्या घटनेने सगळ्यांना हादरवून टाकलं होतं. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. कारण आदित्य शुद्धीवर आल्यानंतर त्याला आपल्या कृत्याची पूर्ण जाणीव होणार होती. आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या वडिलांना स्वतःच्या कठोरपणाचा सामना करावा लागणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलच्या बाहेर माधवराव शांत बसले होते. त्यांच्या हातात आदित्यची वही होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की परिस्थिती आता नियंत्रणात आहे, पण पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत. सुनीता त्यांच्या शेजारी बसली होती. तिने हलक्या आवाजात विचारलं, तुम्ही स्वतःला दोष देत राहणार आहात का? माधवराव म्हणाले, मला माहीत नाही. फक्त तुमचीच चूक नव्हती. पण मी त्याच्याशी शेवटचं काय बोललो? सुनीता शांत झाली. माधवराव म्हणाले, त्याला सांगायचं होतं की मी त्याच्यावर विश्वास, पण मी काय केलं? त्याला माझ्यापासून दूर ढकललं. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांनी सांगितलं की आदित्यला भेटता येईल. माधवराव आत गेले. आदित्य शांत पडला होता. डोळे उघडल्यावर त्याने वडिलांकडे पाहिलं. दोघांमध्ये काही क्षण एकही शब्द झाला नाही. शेवटी माधवराव त्याच्याजवळ बसले. आदित्य. मुलाच्या डोळ्यात अश्रू आले. माधवरावांनी त्याचा हात हातात घेतला. मला माफ कर. आदित्यने काही बोलायचा प्रयत्न केला. माधवराव म्हणाले, नाही, आज तू काही बोलू नकोस. फक्त ऐक. तू कितीही चुका केल्या तरी तू माझा मुलगा आहेस. तुझं अपयश म्हणजे माझं अपयश नाही आणि तुझं यश म्हणजे माझा अभिमान एवढंच नाही. तू सुरक्षित असणं माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आदित्यच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने हळू आवाजात विचारलं, बाबा, तुम्हाला माझ्यावर खरंच विश्वास आहे का? माधवरावांनी त्याचा हात घट्ट धरला. माझ्यापेक्षा जास्त. हे ऐकून आदित्य रडू लागला. काही वेळाने सुनीता आत आली. तिने मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. तू आम्हाला घाबरवलंस रे. आदित्यने आईकडे पाहिलं. आई, मला वाटलं तुम्हाला माझ्यामुळे त्रास होतो. सुनीता म्हणाली, मुला, तुझ्यामुळे त्रास नाही होत. तुझी चिंता होते. आई वडील कधी कधी चुकीच्या पद्धतीने प्रेम करतात, पण प्रेम कमी होत नाही. त्या दिवशी तिघांनी एक निर्णय घेतला. घरात आता कोणतीही गोष्ट मनात ठेवायची नाही. राग आला तरी बोलायचं, गैरसमज झाला तरी विचारायचं आणि कोणतीही मोठी अडचण आली तर एकमेकांपासून दूर जायचं नाही. आदित्यच्या आयुष्यातील तो प्रसंग त्याच्या कुटुंबासाठी कायमची जखम बनला. पण त्याच जखमेने त्यांना एक महत्त्वाचा धडा दिला. रागाच्या एका क्षणापेक्षा नातं नेहमी मोठं असतं. काही महिन्यांनी आदित्य पुन्हा आपल्या व्यवसायाच्या कामाला लागला. यावेळी मात्र तो एकटा नव्हता. माधवराव त्याला मार्गदर्शन करत होते, पण त्याच्यावर निर्णय लादत नव्हते. सुनीता दोघांकडे पाहून हसायची. एके दिवशी माधवराव दुकानात बसले असताना आदित्य धावत आला आणि म्हणाला, बाबा, माझ्या व्यवसायाची पहिली मोठी ऑर्डर मिळाली. माधवरावांच्या चेहऱ्यावर अभिमानाचं हसू आलं. त्यांनी मुलाला जवळ घेतलं आणि म्हणाले, मला आधीपासून माहीत होतं तू करू शकतोस. आदित्य हसला. मग आधी का नाही सांगितलं? माधवराव म्हणाले, बहुतेक मला प्रेम व्यक्त करायला शिकायला वेळ लागला. दोघेही हसले. त्या दिवशी घरात पुन्हा एकदा आनंदाचा आवाज घुमला. पण त्या आनंदामागे एक कायमचा धडा होता. कठोर शब्द बोलण्याआधी एकदा विचार करा. कारण कधी कधी आपण क्षणभराच्या रागात ज्या व्यक्तीला दूर ढकलतो ती व्यक्ती आपल्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान व्यक्ती असते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.